नमस्कार महाराष्ट्र। अय्यप्पा मंदिरात पोंगाला उत्सव संपन्न। नगर येथील सावेडीतील अय्यप्पा मंदिरमध्ये आज महिलांनी एकत्र येत पोंगाला उत्सव साजरा केला। ज्या महिलांना त्रिवेंद्रमला मुख्य उत्सवात जाणे शक्य नसते त्या अय्यप्पा मंदिरात हा कार्यक्रम करत असतात। केरळमधील त्रिवेंद्रम येथील पद्मनाथ स्वामी मंदिराशेजारी आटुकाल देवी मंदिरात हा उत्सव वर्षातून एकदा साजरा केला जातो। फेब्रुवारी महिन्यात माघा नक्षत्राला अंदाजे 35 लाख महिला 15 चौरस किलोमीटर परिसरात एकत्र येऊन देवीला पोंगालाचा नैवेद्य अर्पण करत असतात। यासाठी भारतातून व परदेशातून मोठ्या प्रमाणात महिला येत असतात। तसेच या उत्सवाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे। याबाबत अशी कथा सांगितली जाते की 1200 वर्षांपूर्वी एका शेतकऱ्याच्या घराजवळ त्याला एक बालिका भेटली व आश्रय मागितला। ती त्याच्या स्वप्नात येऊन दर्शन दिले की मी साक्षात देवी असून तुझ्या घराच्या पश्चिम भागात 3 रेषा आढळतील, तेथे माझे मंदिर बांधावे व मला पोंगालाचा नैवेद्य अर्पण करावा। तेव्हापासून ही प्रथा सुरू झाली आहे। आज नगरमध्ये सुमारे 50 महिलांनी त्रिवेंद्रमला अग्नी पेटवला। त्यावेळेस सकाळी 11 वाजता अग्नी पेटवला। येथे त्यासाठी विटेवर चूल पेटवली व दुपारी 2:30 वाजता नैवेद्य अर्पण केला। या उत्सवात महिला एकत्र येतात, चूल मांडतात, त्यात नारळाच्या फांद्या जाळतात, चुलीवर मटका ठेवतात, त्यामध्ये तांदूळ किसलेले नारळ व सुकामेवा टाकून शिजवतात व नैवेद्य दाखवून प्रसाद वाटप करण्यात आले। यावेळी आमचे प्रतिनिधी महेश कांबळे देखील येथे उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट एन मराठी न्यूज। आम्ही सगळे इथले नगरवासी लोक अय्यप्पा स्वामींमध्ये मंदिरात आटुकाल मंदिराचं पोंगाला इथं आपण स्थापना ही केलेली आहे। पूजा आटुकाल मंदिरात जी पोंगाला घालतो तीच आम्ही स्मरण मनात ठेवून आम्ही इथं तसंच त्या रूपी देवीला आपण नैवेद्य जी करतो तिथं सगळेजण सगळ्या बायका त्या दिवशी सकाळी अर्ली मॉर्निंग सकाळी उठून मंदिरात देवीसाठी सगळं पूजा अर्चा करून सगळे पोंगाला खिरीचं नैवेद्य असतो। त्याच्यामध्ये तांदूळ, गूळ, खोबरं आणि केळ पंच हे टाकून त्याच्यामध्ये देवीला अर्पण करतात। देवीची पूजा अशी असते 10 दिवस देवीला आपण यात्रेसारखं सजवतो। यात्रेमध्ये 10 दिवस देवीची पूजा व्रत वैकल्य करून आम्ही देवीचं दर्शन करून 10व्या दिवशी पूजा आपण पोंगाला स्वरूपात म्हणजे चुलीवर आम्ही देवीला प्रसाद अर्पण करून असं ही पूजा करत असतो। तिथं नसेल तरी पण आम्ही इथं देवी मंदिरात अय्यप्पा मंदिरामध्ये आम्ही सर्व बायकांनी इथं ती पूजा केलेली आहे। त्याच्याने सगळे सुख समृद्धी, आरोग्य, ऐश्वर्य सगळं आम्हाला देवी देते असं आमचं सारखंच आमच्या मनात अशी विचार आणि आशीर्वाद देवाचं असतो। धन्यवाद।